विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण अर्थव्यवस्थेमध्ये कर हा टॉपिक पाहणार आहोत. टॅक्सेशन. तर या कर या टॉपिकमध्ये भारतीय कर प्रणाली, इंडियन टॅक्स सिस्टम पाहणार आहोत. तर बघा, यापूर्वी कर म्हणजे काय, कर आकारणी कशी केली जाते, कर आकारणी म्हणजे काय आणि जनतेला कर का भरावा लागतो याविषयी आपण थोडक्यात पाहूया. तर बघा, कर म्हणजे काय, तर जनतेने सरकारला सक्तीने देण्यात येणारं जे शुल्क असतं त्याला कर असं म्हणतात. तर बघा, कर जनतेला का भरावा लागतो, तर बघा, देशामध्ये सर्वसामान्य जनतेला जे काही सुविधा मिळतात, तर त्या सुविधांसाठी जो काही करदाता असतो, कर भरणारा, तर त्या व्यक्तीला तो कर भरावा लागतो सुविधांसाठी. आणि कर आकारणी म्हणजे जे काही सरकारद्वारे सार्वजनिक कार्य पार पाडण्यासाठी कायदेशीररित्या वसूल करण्यात येणारी ती एक सक्तीची वर्गणीच असते. तर बघा, आता आपण पाहणार आहोत कराचे वर्गीकरण. तर बघा, कराचे दरानुसार वर्गीकरण पडतात, कराचे भारानुसार म्हणजे ज्या व्यक्तीवर तो भार कराचा बोजा पडतो त्यानुसार कराचे वर्गीकरण पडतात, कराचे किमतीनुसार वर्गीकरण पडतात. अशा 3 पद्धतीने कराचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर बघा, कराचे दरानुसार आपण वर्गीकरण थोडक्यात पाहूया. मी एक्झाम ओरिएंटेडच घेत आहे. फक्त जे पॉईंट्स आहेत ते फक्त पॉईंट्स तुम्ही राईट डाऊन करून घ्या. तर पहिला आहे प्रमाणशीर कर, ज्याला तुम्ही प्रोपोर्शनल टॅक्सेस असं म्हणतात. तर बघा, या संदर्भात तुम्हाला प्रमाणशीर कराविषयी एवढंच माहिती असायला पाहिजे की बघा, एक्झाम ओरिएंटेड व्यक्तीच्या तो उत्पन्नावर लावला जातो प्रमाणशीर कर. तर बघा, व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने कर आकारला जातो, प्रमाणशीर कर यामध्येच याचा अर्थ आहे प्रमाण. तर बघा, एकाच दराने हा कर ज्या व्यक्तीच्या उत्पन्नावर लावला जातो त्याला प्रमाणशीर कर असे म्हणतात मित्रांनो. तर बघा, तो प्रमाण 10% असो, 20% असो, 30% असो, जे प्रमाण आहे तर त्या एकाच प्रमाणे किंवा एकाच दराने तो कर आकारला जातो. त्यामुळे त्या कराला प्रमाणशीर कर असं म्हटलं जातं मित्रांनो. तर बघा, दुसरा आहे प्रगतिशील कर, ज्याला प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस असं म्हणतात. तर बघा, प्रगतिशील याच शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे प्रगतिशील. म्हणजे जशा पद्धतीनं तुमचं आता बघा, एका व्यक्तीचं उत्पन्न आहे, तर त्या व्यक्तीचं जर उत्पन्न जर वाढत असेल, तर त्या वाढीच्या प्रमाणात जेव्हा कराचे दरही वाढत असतात, तुमचं 1,00,000 आहे, दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी तुमचं उत्पन्न 1,00,000 असेल, तर दुसऱ्या वर्षी तुमचं जर उत्पन्न जर 2,00,000 असेल, तर तुमचं उत्पन्न वाढलं तर त्याचप्रमाणे जशा पद्धतीने तुमचं उत्पन्न वाढतं तशाच पद्धतीने जेव्हा कराचेही दर वाढतात तेव्हा अशा कराला प्रगतिशील कर असं म्हटलं जातं मित्रांनो. तर बघा, तर हा दर वाढत्या उत्पन्नाच्या पातळीप्रमाणे वाढत जातात मित्रांनो. तर यामुळे भारतातील आयकर हा प्रगतिशील कर आहे मित्रांनो. तर बघा, तर यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायला पाहिजे, तर भारतातील जो आयकर आहे, इन्कम टॅक्स आहे, तर तो हा आयकर भारतामधील तो कोणत्या प्रकारचा कर आहे, तर प्रगतिशील कर आहे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, तिसरा आहे प्रगमनशील कर, ज्याला रिग्रेसिव्ह टॅक्सेस असं म्हणतात. प्रगमनशील किंवा प्रतिगामी कर. तर बघा, आता प्रतिगामी यामध्येच त्याचा अर्थ आहे प्रतिगामी. तर बघा, प्रगतिशील आणि प्रतिगामी हे दोन्ही विरुद्ध आहेत मित्रांनो. तर बघा, प्रगमनशील कर हे नेहमी प्रगतिशील कराच्या अगदी विरुद्ध असतात. तर यामध्ये प्रगमनशील किंवा प्रतिगामी करामध्ये जो की रिग्रेसिव्ह टॅक्सेस आहे, तर या करामध्ये नेमकं काय होतं तर आपण पाहूया. तर उत्पन्न जसं वाढत जातं तसे कराचे दर कमी होत जातात मित्रांनो. एक्झाम्पल तुम्हाला सांगू का, श्रीमंत व्यक्तीला कमी दराने तर गरीब व्यक्तीला जास्त दराने कर भरावे लागतात. यामध्ये असे कर कोणताही देश लावण्याचा प्रयत्नही करत नाही, पण असा प्रयत्न केला जातो की प्रत्येक कर हा प्रगतिशील कसा करता येईल. प्रगतिशील आयकर टॅक्स सारखा. तर बघा, प्रगमनशील किंवा प्रतिगामी कर हा असा कोणत्याच देशाला
लागू करावा असं वाटत नाही किंवा असे प्रयत्न पण कोणी करत नाही. तर बघा तर आता इथे आपण मी इथे मेन्शन केलेलं आहे एक्झाम ओरिएंटेड घेतल्यामुळे फक्त तुम्ही प्रमाणशीर, प्रगतिशील आणि प्रगमनशील हे 3 कर लक्षात ठेवा. यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवा की प्रगतिशील कर हा कोणत्या प्रकारचा आहे, तर भारतीय आयकर हा प्रगतिशील कर आहे. एवढं वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे मित्रांनो. तर बघा कारण तो एक्झामला आलेला आहे. तर बघा आता आपण पाहणार आहोत कराच्या भारानुसार अगोदर पाहिलेलं आहे आपण दरानुसार करांचं वर्गीकरण केलेलं आहे 3 प्रमाणशीर कर, प्रगतिशील कर आणि प्रगमनशील कर, ज्यालाच की प्रतिगामी कर असं म्हटलं जातं, रिग्रेसिव्ह टॅक्सेस. तर बघा आता कराच्या भारानुसार वर्गीकरण पाहणार आहोत. तर बघा कराच्या भारानुसार प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, इथे बघा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या 2 करामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर बघा तर प्रत्यक्ष कर आपण पाहूया. तर यापूर्वी एक्झाम्सला आलेले आहेत प्रत्यक्ष कर कोणते आणि अप्रत्यक्ष कर कोणते. तर आपण पाहूया व्यवस्थित प्रत्यक्ष कर कोणते आहेत आणि अप्रत्यक्ष कर कोणते आहेत. तर बघा एक वेळेस दाखवतो तुम्हाला प्रत्यक्ष कर म्हणून कोणकोणते आहेत आणि अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत. तर बघा इथे लक्षात ठेवा प्रत्यक्ष कर हे आयकर आहे, महामंडळ कर आहे, जमीन महसूल राज्यांतर्गत येतं आणि व्यवसाय कर हे प्रत्यक्ष कर आहेत मित्रांनो. तर यावरती दोघांवरती क्वेश्चन्स आलेले आहेत. हे 2 जरी तुम्ही लक्षात ठेवलात तरी एक्झाम्सला तुम्हाला महत्त्वाचे आहेत. आयकर आणि महामंडळ कर हे 2 आल्यानंतर प्रत्यक्ष कर आहेत हे लक्षात ठेवा. तर अप्रत्यक्ष कर बघा, अप्रत्यक्ष करामध्ये बघा पाहूया सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय आहेत. तर बघा इकडे मुद्रांक शुल्क अप्रत्यक्ष करामध्ये येतं दोन्हीकडे पण. तर मुद्रांक शुल्क हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या अंतर्गत पण कर लावला जातो मुद्रांक शुल्कचा. तर बघा करमणूक कर हा राज्यांतर्गत येतो, वाहनावरील कर हा पण राज्यांतर्गत येतो. तर बघा केंद्राच्या अंतर्गत काय कोणते प्रत्यक्ष कर येतात. तर बघा सेंट्रलाइज एक्साइज ऑन पेट्रोलियम टोबॅको, सेंट्रल सेल्स टॅक्स ऑन पेट्रोलियम एक्साइज, दॅट इज कस्टम ड्युटी असं म्हणतात त्याला. आणि सर्व्हिस टॅक्स, तर बघा सर्व्हिस टॅक्स हा पण अप्रत्यक्ष कर केंद्राच्या मार्फत लावला जातो. सीमा कर ज्याला तुम्ही कस्टम ड्युटी असं म्हणतात हा पण अप्रत्यक्ष कर आहे, केंद्राद्वारे लावला जातो. आणि GST यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, हा पण केंद्र सरकारद्वारे लागू केला जातो, लावला जातो. तो हा अप्रत्यक्ष कर आहे, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्यक्ष कर दोन्ही जरी लक्षात ठेवलं आयकर आणि महामंडळ कर, व्यवसाय कर, जमीन महसूल कर हे प्रत्यक्ष कर आहेत मित्रांनो. आणि अप्रत्यक्ष GST लक्षात ठेवा, करमणूक कर लक्षात ठेवा, सर्व्हिस सीमा म्हणजे कस्टम ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, मुद्रांक शुल्क हे लक्षात ठेवा. सेल्स टॅक्स ऑन पेट्रोलियम एक्साइज, सेंट्रल एक्साइज ऑन पेट्रोलियम टोबॅको हे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर बघा आता आपण इथे पाहूया प्रत्यक्ष करासंदर्भात आपण पाहूया नेमकं प्रत्यक्ष कर म्हणजे काय. तर प्रत्यक्ष कर पाहूया. तर प्रत्यक्ष कर हा बघा कोणावरती आकारला जातो आणि नेमकं काय आहे. तर बघा आणि प्रत्यक्ष करामध्ये नेमकं काय काय आहे पाहूया. प्रत्यक्ष कर हा कोणावरती आकारला जातो, तर प्रत्यक्ष कर हा व्यक्तीवर आकारला जातो, व्यक्तीच्या उत्पन्नावर लावलेला असतो तो. तर बघा तर प्रत्यक्ष कर भरणाऱ्या व्यक्तीलाच कर भार सहन करावा लागतो मित्रांनो. ज्या व्यक्तीवरती जो कर आकारला जातो त्याच व्यक्तीवरती त्याचा भार पडतो आणि त्याला सहन करावं लागतं आणि त्याच व्यक्तीला कर भरावा लागतो मित्रांनो. तर बघा त्याच व्यक्तीला कर भरावा लागत असल्यामुळे तो अहस्तांतरणीय कर आहे मित्रांनो, किंवा त्याला नॉन ट्रान्सफरेबल म्हणतात. ते एक दुसऱ्यावरती ट्रान्सफर किंवा हस्तांतरण तो करता येत नाही, किंवा त्या व्यक्तीवरती जो कर लागलेला आहे, जो प्रत्यक्ष कर आहे तो दुसऱ्या व्यक्तीवरती ट्रान्सफर करू शकत नाही. तर यावरती पण क्वेश्चन आहे मित्रांनो. जशा पद्धतीने प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत तशाच पद्धतीने प्रत्यक्ष करासंदर्भात पण क्वेश्चन्स आलेले आहेत. तो कर हा प्रत्यक्ष कर हे अहस्तांतरणीय असतात हे यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर लावलेला असतो. बरं तर बघा तर प्रत्यक्ष करामध्ये कर आघात आणि कर भरणा हे 2 घटक येतात मित्रांनो. आणि कर आघात आणि कर भरणा हे दोन्हीही एकाच व्यक्तीवरती आकारले जातात हे दोन्ही घटक. त्यामुळे
हा प्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. यावरती क्वेश्चन आहे. प्रत्यक्ष करासंदर्भात तुम्हाला काय काय लक्षात ठेवायला पाहिजे, तर प्रत्यक्ष करासंदर्भात कोणकोणते कर येतात? आयकर, महामंडळ कर, व्यवसाय कर, जमीन महसूल कर. आयकर, महामंडळ कर केंद्र सरकार लावतं, राज्य सरकार जमीन महसूल व व्यवसाय कर लावतं मित्रांनो. तर बघा, आणि प्रत्यक्ष करासंदर्भात हे अहस्तांतरणीय कर आहे आणि प्रत्यक्ष करामध्ये कर आघात व कर भरणा हे एकाच व्यक्तीवर आकारले जातात. त्यामुळे हे सर्व तुम्हाला 3-4ही पॉईंट्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे एक्झामला मित्रांनो. तर बघा, आता पुढे पाहूया आपण अप्रत्यक्ष कर. नेमकं अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर बघा, अप्रत्यक्ष कर म्हणजे असे कर जे वस्तू आणि सेवा यांच्यावर लावले जातात. तर बघा, प्रत्यक्ष कर हे व्यक्तीच्या उत्पन्नावर लावले जातात. अप्रत्यक्ष कर हे वस्तू व सेवांच्या यांच्यावर लावले जातात. तर बघा, आता अप्रत्यक्ष कर नेमकं काय आहे बघा. तर बघा, कर आकारणी ज्याला तुम्ही इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणतात आणि कर आघात इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणतात. तर बघा, कर आकारणी आणि कर आघात जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तीकडून होते त्यास अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. बघा, प्रत्यक्ष करामध्ये काय आहे? प्रत्यक्ष करामध्ये काय आहे? कर आकारणी व कर आघात एकाच व्यक्तीवर होते. पण अप्रत्यक्ष करमध्ये काय आहे? तुम्हाला डिफरन्स माहिती असणं आवश्यक आहे. कर आघात आणि कर आकारणी ही वेगवेगळ्या व्यक्तीवरती होते. तर बघा, इथे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आपण आत्ताच पाहिलेलो आहे अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत केंद्र संदर्भात आणि राज्य संदर्भात. तर इथे पुढे आहे, आपण एक्झाम ओरिएंटेडच रिव्हिजन सिरीज घेत आहोत. तर घटनेच्या कलम 265. आता बघा, केंद्र सरकारला कर लावण्याचा अधिकार भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार अधिकार आहे? तर पाहूया. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. भारतीय घटनेचं कलम 265 काय सांगतं? या अंतर्गत सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे मित्रांनो. यावरती क्वेश्चन आहे. तुम्हाला पाठच असणं आवश्यक आहे आर्टिकल 265. तर बघा, कलम 292 आणि 293 काय आहे बघा. तर बघा, कलम 292 हे केंद्र सरकारला तारण ठेवून कर्जे घेऊ शकतात. यानुसार कलम 292 नुसार केंद्र सरकार कर्जे घेऊ शकतात. ते RBI कडनं असो, भारतीय बँकाकडनं असो किंवा बाहेरून असो, IMF, वर्ल्ड बँक. तर कलम 293 नुसार राज्य सरकार तारण ठेवून कर्जे घेऊ शकतात. तर बघा, राज्य सरकार हे बाहेरच्या कुठून घेऊ शकत नाही, ते केंद्र सरकारला चा अधिकार आहे. तर राज्य सरकार हे केंद्र सरकारकडून किंवा बँकाकडून हे कर्ज घेत असतं. तर बघा, पुढे पाहूया. हे तिन्ही फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कलम 265, कलम 292 आणि कलम 293. पुढे पाहूया मित्रांनो. तर बघा, कराचे ज्याप्रमाणे दरानुसार वर्गीकरण, कराच्या भारानुसार वर्गीकरण आणि कराच्या किमतीनुसार ज्या प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, तर त्याप्रमाणे बघूया. तर बघा, यामध्ये प्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहेत. तर बघा, प्रत्यक्ष करामध्ये जे काही कर आलेले आहेत, इथं आयकर आहे, महामंडळ कर आहे, तर आपण मॅट आहे आणि DDT आहे. तर आपण याविषयी पाहूया. तर तुम्हाला एक्झाम संदर्भात तुम्हाला काय काय लक्षात ठेवायला पाहिजे. तर बघा, चला तर पाहूया मित्रांनो, आयकर संदर्भात पाहूया आपण. तर आयकर बघा, इन्कम टॅक्स याची आकारणी 1860 पासून करण्यात आलेली आहे मित्रांनो, आयकर. तर बघा, भारतीय आयकर हा सध्या भारतीय आयकर ऍक्ट 1961 पासून लागू आहे मित्रांनो. यावरती क्वेश्चन आहे. तर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर हा प्रगतिशील किंवा पुरोगामी स्वरूपाचा आहे, ज्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. प्रगतिशील म्हणजे ज्याप्रमाणे तुमचं उत्पन्न वाढतं त्याचप्रमाणे दरही वाढत जातो, अशा कराला प्रगतिशील कर असं किंवा पुरोगामी कर म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस असं त्याला म्हटलं जातं. तर आयकर हा प्रगतिशील कर आहे. हा क्वेश्चन आहे मित्रांनो, हा लक्षात ठेवा. तर बघा, हा कर जसं प्रगतिशील कर हा
यामागे नैसर्गिक न्यायाचे तत्व आहे. तशाच पद्धतीने हा कर क्षमता तत्वावर आधारलेला आहे मित्रांनो. कर क्षमता तत्वावर. कर क्षमता तत्वावर म्हणजे जेवढी तुमची क्षमता आहे कर भरण्याची, त्या क्षमतेवरती तुमचा हा कर लावला जातो किंवा आधारलेला असतो. तर बघा, हा महत्त्वाचा आहे. आयकरावर किती टक्के शिक्षण उपकर आकारला जातो? तर 4% मित्रांनो. तर आयकरावर 4% शिक्षण उपकर आकारला जातो मित्रांनो. इथे मी तुम्हाला एक बेसिक फरक सांगतो मित्रांनो. अधिभार आणि उपकर. तुम्हाला अधिभार आणि उपकर यामधील जर फरक खूप लोकांना कळणार नसेल, तर बघा, जर कळणार नसेल तर इथे क्लिअर करून घ्या. तर बघा, अधिभार आणि उपकर हे दोन्हीही वेगवेगळे कर असतात मित्रांनो. तर बघा, अधिभारला सरचार्ज म्हणतात आणि उपकरला सेस असं म्हणतात. तर बघा, तर एक उदाहरण देतो मित्रांनो. पहिलं अधिभार हे विशिष्ट मित्रांनो, अधिभार आकारण्याचा विशिष्ट हेतू लागत नाही अधिभार आकारण्यासाठी. पण उपकर म्हणजे सेस ज्याला म्हणतात, हा विशिष्ट हेतूनेच आकारला जातो सहसा. तर बघा, उदाहरणात ज्याला तुम्ही शिक्षण उपकर म्हणता किंवा पायाभूत सुविधांसाठी उपकर म्हणता. आता बघा, तर इथे उपकारासंदर्भात एक लक्षात ठेवा, उपकाराचा पैसा ज्या कारणांसाठी आकारला आहे त्या कारणांसाठीच वापरला जातो मित्रांनो. तर बघा, तर अधिभार काय असतो? तर बघा, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एका व्यक्तीकडे 1,00,000 आहेत आणि त्यावरती 15% अधिभार लावलेला आहे. तर बघा, जर 1,00,000 जर 15% जर म्हटलं 1,00,000चे तर 15,000 होतात, बरोबर आहे. तर 1,15,000 झाले टोटल टॅक्स. जर त्यावरती टॅक्स जर लावायचा असेल तर 1,15,000 वरती, आणि त्यावरती जर उपकर लावला गेला, जर त्यावरती जर उपकर लावला गेला, समजा त्यावरती 4% उपकर लावला गेला, तर टोटल मिळून जे काही असेल म्हणजे 1,15,000 आणि ते 4,000, तर 1,19,000 या संपूर्ण त्याचं जे हे टॅक्स असतो, तर संपूर्ण यावरती अमाऊंटवरती म्हणजे 1,19,000 वरती जो आयकर लावला जातो त्याला आयकर असं म्हणतात. तर बघा, तर तो टॅक्स असेल, टोटल टॅक्स असेल. तर बघा, अधिभार वेगळं, सरचार्ज वेगळं आणि सेस म्हणजेच उपकर वेगळा मित्रांनो. तर बघा, जो कर असेल, जो तुमचा ऑलरेडी तुमचा आयकर असेल, तुमचा अधिभार असेल आणि उपकर असेल, तर या सर्वांवरती जो टॅक्स, या सर्वांवरती एक टॅक्स दिला जातो मित्रांनो. तर बघा, पुढे पाहूया. एवढं दोन कन्सेप्ट लक्षात असू द्या. अधिभार आणि उपकर हा वेगवेगळा आहे. इथं आयकर हा 4% शिक्षण उपकर आकारला जातो आयकरावर, उपकर. अधिभार हा विशिष्ट हेतू नसतो लावण्यासाठी, पण उपकर हा विशिष्ट हेतूनेच लावला जातो. हे एक लक्षात ठेवा. आणि ज्यासाठी आता शिक्षणासाठी उपकर लावला, तर शिक्षणासाठीच तो आकारला जातो किंवा त्याचा वापर केला जातो. एवढं लक्षात असू द्या मित्रांनो. तर बघा, पुढे पाहूया. महामंडळ कर याविषयी पाहणार आहोत. तर बघा, कंपनी कर त्याला म्हणतात, महामंडळ कर त्यालाच म्हणतात, आणि निगम कर म्हणजेच कॉर्पोरेशन टॅक्स असंही त्याला म्हटलं जातं. तर बघा, महामंडळ कर कशावरती आकारला जातो मित्रांनो? कंपन्यांच्या उत्पादनावर व उत्पन्नावर व नफ्यावर आकारला जातो मित्रांनो. तर बघा, कंपन्याचं जे उत्पादन असतं, प्रोडक्शन, जे उत्पन्न असतं, इन्कम, आणि जो प्रॉफिट असतो नफ्यावर, हा कर आकारला जातो मित्रांनो. तर बघा, हा कंपनीचा कायदा पण सेमच आहे. आयकर कायदा 1961 नुसार याची आकारणी केली जाते. तर बघा, जसं इन्कम टॅक्स 1860 पासून आकारणी केली जाते, ऍक्ट 1961चा आहे, तसाच सेम आयकर कायदा 1961 नुसारच या कॉर्पोरेशन टॅक्सची, महामंडळ कराची आकारणी केली जाते मित्रांनो. तर बघा,
तर महामंडळ कर हे कंपन्यावरती आकारले जातात. कंपन्यामध्ये शेअर्स असतात, शेअर्स होल्डर्स असतात. तर त्या शेअर्स होल्डर्सवरती किंवा त्या कंपन्यावरती हा कर आकारला जातो. तर भारतीय कंपन्यांसाठी वेगळा हा कर असतो आणि परकीय कंपन्यांसाठी हा वेगळा कर असतो मित्रांनो. तर बघा या संदर्भात मी थोडी माहिती सांगेन. तर बघा सुरुवातीला कंपन्याचा दर हा खूपच जास्त असल्यामुळे राजा चेलाया कमिटी यावरती अपॉइंट केली गेली होती. तर बघा या कमिटीने राजा चेलाया कमिटीने 40% कंपनी कर करावा अशी शिफारस केली होती. पण 2005-6च्या बजेटमध्ये हा कर 30% वर आणला मित्रांनो. तर बघा इथे हा महत्त्वाचा आहे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. भारतीय कंपनीवरती 30% कंपनी कर आहे. तर परकीय कंपन्यांसाठी वेगळा आहे, तर 40% आहे मित्रांनो. तर बघा राजा चेला कमिटीने 40% उपकर असावा कंपनी कर असावा असं म्हटलं होतं. पण 2005-6च्या बजेटमध्ये त्यांनी 30% वरती आणला. तर भारतीय कंपनीवरती 30% महामंडळ कर आहे आणि परकीय कंपन्यावरती 40% महामंडळ कर आहे मित्रांनो. तर या कंपन्यावरती पण शिक्षण उपकर आकारला जातो मित्रांनो 3%. जसं आयकरवरती 4% शिक्षण उपकर आकारला जातो, त्याच पद्धतीने शिक्षण उपकर हा 3% कंपनी करवरती आकारला जातो मित्रांनो. तर बघा जशा पद्धतीने आयकर हा प्रगतिशील किंवा पुरोगामी स्वरूपाचा कर आहे, तशाच पद्धतीने महामंडळ कर हा प्रमाणशीर कर आहे मित्रांनो, प्रमाणशीर. तर बघा आपण पुढे पाहूया मॅट. तर मॅट संदर्भात आपण पाहूया. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स असं त्याला म्हटलं जातं. तर बघा तर हा आयकर कायदा 1961च्या तर पाहूया आपण. मी थोडं माहिती देतो. आयकर कायदा इन्कम टॅक्स ऍक्ट 1961च्या कलम 115JA अनुसार मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणजे किमान पर्यायी कराची आकारणी केली जाते मित्रांनो 115JA नुसार. म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961च्या. तर बघा किमान पर्यायी कर हा नेमकं कशाशी संदर्भात आहे. तर बघा हा कंपनी कराशी संबंधित म्हणजेच महामंडळ कराशी संबंधित आहे मित्रांनो. महामंडळ कराशी संबंधित आहे. ज्या कंपन्या जमा खर्चात मोठा नफा दाखवतात पण कमी कर देतात यांना हा कर लागतो. अशा भरपूर साऱ्या कंपन्या असतात ज्यांचा की प्रॉफिट हा खूप जास्त दाखवतात त्यांनी पण करच भरत नाही. तर अशा कंपन्यावरती मॅट किंवा मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स हा लागू केला जातो मित्रांनो. तर बघा 1996-97 पासून याची सुरुवात आहे मित्रांनो. 1996-97च्या बजेटपासून हा मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स याची सुरुवात आहे. तर बघा कराचा दर 2021-22 नुसार 15% व त्यावर सेस होता 4%. जवळपास 15% आणि त्याच्यावरती सेस जो होता तो 4% होता. तर बघा किमान पर्याय न्यायमूर्ती AP शाह कमिटी पण या संदर्भात अपॉइंट केली गेली होती किमान पर्यायी करावरती. तर बघा एवढं फक्त न्यायमूर्ती AP शाह लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाही. DDT इथं दिलेला आहे, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स असं म्हणतात. तर बघा हा कर कशावरती लागू केला जातो आपण पाहूया मित्रांनो. तर बघा भारतीय कंपन्यांनी एका वर्षात मित्रांनो. तर बघा भारतीय कंपन्यांनी एका वर्षात भागधारकांना दिलेल्या लाभांशावर जेवढं काही लाभांश आहे त्यांचे जे काही होल्डर्स आहेत जे काही शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डर्सना एका वर्षामध्ये जो काही लाभांश डिव्हिडंड दिला जातो त्या लाभांशावरती जो काही कर आकारला जातो त्याला DDT असं म्हणतात मित्रांनो. तर बघा तर हा दर जवळपास 10% आहे आणि परकीय कंपन्यांना हा कर लागू नाही मित्रांनो. तर बघा DDT हा कर परकीय कंपन्यांना लागू नाही मित्रांनो. तर यापूर्वी आपण यानंतर थोडे पॉईंट्स लक्षात घ्या मित्रांनो. तर वारसा हक्क कर किंवा मालमत्ता कर ज्याला तुम्ही इस्टेट ड्युटी किंवा इनहेरिटन्स टॅक्स असं त्याला म्हटलं जातं. तर बघा थोडा ओझरता घेतो मित्रांनो. 1993 पासून हा मालमत्ता कर किंवा संपत्ती कर आकारणी सुरू केली होती. पण त्यामध्ये महसुली कमी व खर्च जास्त होता. त्यामुळे
कर वसुलीची जी खर्चिक प्रक्रिया आहे, कर वसुलीची किंवा महसुली कमी या कारणामुळे 1985 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री 1985 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री होते व्ही.पी. सिंग यांनी हा कर रद्द केला होता. तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. वारसा हक्क 1993 पासून वारसा हक्क कर 1993 पासून आकारणी सुरू केली, पण 1985 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांनी हा कर रद्द केलेला होता. तशाच पद्धतीने संपत्ती करासंदर्भात आपण पाहूया. तर बघा, प्रोफेसर कॅल्डॉर यांच्या शिफारशीनुसार हा 1957 मध्ये प्रथम संपत्ती कर वेल्थ टॅक्स असं हा लागू प्रथम आकारण्यात केलेला होता. तर बघा, संपत्ती कर हा कशावरती आकारला जातो? तर बघा, संपत्ती कर हा व्यक्तीच्या वार्षिक संपत्ती व मालमत्तेवर आकारण्यात येतो मित्रांनो. तर बघा, हा कर पुरोगामी स्वरूपाचा प्रोग्रेसिव्ह प्रकारचा होता. त्यामुळे आर्थिक विषमता कमी होते आणि विशिष्ट रकमेपर्यंतची संपत्ती करमुक्त असते. त्यापुढील किमतीच्या संपत्तीवर कर आकारला जात नसे मित्रांनो. तर बघा, हा कर संपत्ती कर कायदा 1957चा आहे आणि 1957ला तो पारित करण्यात आलेला होता. तर बघा, पण 2015-16चे जे बजेट आहे, त्या बजेटमध्ये आता त्यावेळेस अर्थमंत्री अरुण जेटली होते. तर यांनी संपत्ती कर रद्द केला. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, संपत्ती कर कोणी रद्द केला? तर 2015-16च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली होते. तर यांनी हा संपत्ती कर रद्द करण्यात आलेला आहे. तर बघा, यापुढे पाहूया मित्रांनो. देणगी कर पाहूया आपण, गिफ्ट टॅक्स त्याला म्हणतात. तर बघा, भारतामध्ये देणगी कर कायदा 1958चा होता मित्रांनो. तर बघा, यानुसार देणगी कर आकारण्यास सुरुवात झाली त्या करानुसार. तर बघा, तर हा कर 1998-99 मध्ये जे बजेट होतं त्या बजेटमध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा होते त्यावेळेस. तर यांनी हा देणगी कर रद्द केला, एवढं यावरती लक्षात ठेवा मित्रांनो. एंजल टॅक्स एक पाहू आपण. एंजल टॅक्स काय आहे? तर एंजल टॅक्स संदर्भात आपण पाहूया. तर बघा, 2012चं जे बजेट होतं, तर आयकर कायद्यामध्ये ॲक्ट 56(2) हे कलम ॲड करण्यात आलेलं होतं. तर बघा, तर या कलमानुसार एखाद्या स्टार्टअपमध्ये जर त्याच्या खऱ्या बाजार मूल्यापेक्षा जास्तीची गुंतवणूक झाली, तर ती जास्तीची गुंतवणूक त्या स्टार्टअपचे उत्पन्न समजले जाईल मित्रांनो. जर एका स्टार्टअपमध्ये त्याच्या खऱ्या बाजार मूल्यापेक्षा जास्तीची जर गुंतवणूक झाली, तर ती जास्तीची गुंतवणूक ही त्या स्टार्टअपचे उत्पन्न समजलेलं आहे मित्रांनो. आणि त्या जास्तीच्या उत्पन्न समजल्यामुळे त्या जास्तीच्या उत्पन्नावरती 30% इतका दर समजून या दराने त्या आयकराची आकारणी केली जाईल मित्रांनो. तर बघा, या जो काही 30% दराने जो काही कर आकारलेला होता, तर अशा आकारण्यात येणाऱ्या आयकराला, इन्कम टॅक्सला एंजल टॅक्स असं म्हटलं जातं. तर बघा मित्रांनो, त्यावेळेस 2012चे बजेट त्यावेळेस तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी होते. तर या एंजल कराची घोषणा त्यांनी प्रणव मुखर्जी यांनी केलेली होती. तर बघा, एंजल टॅक्स, तर हा एंजल टॅक्स तर भारतामध्ये जो स्टार्टअप उद्योगाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यापैकी एक समस्या म्हणजे एफ.डी.आय होता, परकीय गुंतवणुकाद्वारे भारतातील स्टार्टअप उद्योगामध्ये जी काही गुंतवणूक केली जाते, तर ती होती. तर बघा, एंजल टॅक्स आपण पहिला आता. तर पाहूया. पुढे थोडं गारच्या संदर्भात आपण पाहूया. गार, तर बघा, गार काय आहे? GAAR. तर बघा, जनरल अँटी अवॉइडन्स रूल, हे तुम्ही लॉंग फॉर्म लक्षात असू द्या, गारचे, जनरल अँटी अवॉइडन्स रूल. तर बघा, तर त्यावेळेस 1 एप्रिल 2017 पासून भारतात गार लागू होणार असल्याची घोषणा तर कोणी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेली होती. तर बघा, तर कर चुकवेगिरी विरोधी कायदा करणारा भारत हा 17वा देश ठरला होता. तर बघा मित्रांनो, कर चुकवेगिरी विरोधी कायदा करणारा भारत हा कितवा देश ठरला होता? तर 17वा देश ठरला होता मित्रांनो. तर बघा, त्यावेळेस कर चुकवेगिरी म्हणजे टॅक्स अवॉइडन्स हा जगभरातील चिंतेचा विषय होता मित्रांनो. तर बघा, त्या संदर्भात गार हे आहे. तर आपण पाहूया लॅफर वक्ररेषा संदर्भात पाहूया आपण. मग ते गारचा फक्त लॉंग फॉर्म लक्षात असू द्या, जनरल अँटी अवॉइडन्स रूल मित्रांनो. लॅफर वक्ररेषा संदर्भात खूप साऱ्या वक्ररेषा आहेत.
तर आपण इथे लॅफर वक्ररेषा या संदर्भात पाहूया मित्रांनो. तर बघा, लॅफर वक्ररेषा यावरती पण क्वेश्चन आहे मित्रांनो. तर हा नेमका कशा संदर्भात आहे, तर कराचा दर व त्या करातून प्राप्त होणारा महसूल यामधील जो संबंध स्पष्ट करतो, तर लॅफर वक्ररेषा आहे मित्रांनो ही. तर बघा, कराचा दर किती आहे आणि त्या करातून जे काही प्राप्त होणारा जो काही महसूल आहे, तर यामध्ये जो काही संबंध आहे, तर तो संबंध स्पष्ट करतो, तर त्या रेषेला लॅफर वक्ररेषा असं म्हणतात मित्रांनो. आता आपण सर्व्हिस टॅक्स संदर्भात पाहूया मित्रांनो. सर्व्हिस टॅक्स, तर बघा, सेवा कर ज्याला तुम्ही म्हणतात, तर बघा यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. हा कर कधी लागू झाला यावरती क्वेश्चन आहे. तर 1994-95 पासून सर्व्हिस टॅक्स लागू केलेला आहे मित्रांनो. आपण एक्झाम ओरिएंटेडच घेत आहोत. तर बघा, याची घटना दुरुस्ती यावरती पण क्वेश्चन आहे मित्रांनो. तर 88वी घटना दुरुस्ती 2003 नुसार, 88वी घटना दुरुस्ती 2003 नुसार या सर्व्हिस टॅक्सला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघा, यानुसार कोणतं कलम ऍड करण्यात आलेलं आहे, तर बघा 268A कलम ऍड करण्यात आलेलं होतं मित्रांनो 88वी घटना दुरुस्ती 2003 अनुसार. तर बघा, 1994-95 मध्ये जो रेट होता तो 5% होता, आता 15% आहे मित्रांनो. तर बघा, तर यावरती पण सर्व्हिस टॅक्सवरती पण सेस लागू होता मित्रांनो. स्वच्छ भारत उपकर ज्याला तुम्ही देता, कृषी कल्याण उपकर, आता स्वच्छ भारत उपकर 0.5% आहे. 15 नोव्हेंबर 2015 पासून स्वच्छ भारत उपकर लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघा, आणि 15 जून 2016 पासून जो काही 0.5% जे कृषी कल्याण उपकर लागू केलेला आहे, तर तो आहे मित्रांनो. बघा, स्वच्छ भारत उपकर तुमच्या तिकीटवरती पण जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल महामंडळ बसनी, तर तुम्हाला त्यावरती स्वच्छ भारत उपकर 0.5%चं दिसेल त्यावरती, कारण ती सर्व्हिस देत आहेत. तर सर्व्हिस टॅक्स आहे मित्रांनो. तर बघा, 1994-95 पासून लागू आहे. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर बघा, विषय काय आहेत बघा, तर केंद्र सूचीमध्ये अनुसूची 7व्यामध्ये विषय आहेत आणि क्रमांक विषय 92C हा 88वी घटना दुरुस्ती 2003 ने ऍड करण्यात आलेला होता सर्व्हिस टॅक्स संदर्भात. तर यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. अनुसूची 7 मध्ये केंद्र सूचीमध्ये ऍड आहे सर्व्हिस टॅक्स, आणि 88वी घटना दुरुस्ती 2003 ने 92C हा विषय सर्व्हिस टॅक्स म्हणून ऍड करण्यात आलेला होता मित्रांनो. तर बघा, वॅट संदर्भात लक्षात असू द्या. वॅट यावरती पण क्वेश्चन्स आलेले आहेत मित्रांनो. तर वॅट ही संकल्पना व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणतात. तर बघा, ही कल्पना नेमकं कोणाची होती, तर F1 सिमेन यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. 1918 त्यांनी अशी कल्पना मांडली होती, F1 सिमेन यांनी. तर बघा, यामध्ये दोन गोष्टी लक्षात असू द्या वॅट संदर्भात. तर मर्यादित प्रमाणावर वॅटचा वापर करणारा पहिला देश कोणता होता, तर फ्रान्स होता, आणि पूर्ण वॅटचा वापर करणारा जो देश होता तो ब्राझील होता. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. या दोन्हीवरती पण क्वेश्चन आहे. मर्यादित प्रमाणावर वॅटचा वापर करणारा फ्रान्स हा पहिला देश होता, तर पूर्ण वॅटचा वापर करणारा पहिला देश म्हणल्यानंतर ब्राझील हा आहे मित्रांनो. तर बघा, वॅट प्रणाली बाबत थोडं पाहूया. भारतामध्ये जी काही वॅट प्रणाली लागू करण्यात आली होती त्या संदर्भात आपण पाहूया मित्रांनो. तर या भारतामध्ये वॅट प्रणालीला लागू करण्यासाठी कोण कोण रिकमेंडेशन केलं होतं, तर आपण पाहूया. तर पहिल्यांदा राष्ट्रीय विकास परिषदेने 1957 मध्ये भारतात वॅट लागू करणे अशी शिफारस केली होती. पुन्हा एलकेजा समिती 1976ची आहे, ती अप्रत्यक्ष कर समिती आहे मित्रांनो. अबकारी कराला वॅट लागू करणे म्हणजे एक्साईज टॅक्सला वॅट लागू करणे यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा, वॅट लागू करावा असं कोण म्हटलं होतं, राष्ट्रीय विकास परिषदेने तर म्हटलंच होतं, अगोदर शिफारस केली होती. त्यानंतर एलकेजा समिती जी की 1976ची आहे, आणि अप्रत्यक्ष कर समिती आहे मित्रांनो ही. यावरती क्वेश्चन आहे, हे पाठच पाहिजे मित्रांनो. तर यांनी अबकारी कराला म्हणजेच एक्साईज टॅक्सला वॅट लागू करावे असं म्हटलं होतं. तर यानुसारच मॅन्युफॅक्चरिंग वॅट पद्धत सुरू करण्यात आलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग. तर बघा, तर यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मोड वॅट म्हणजे मॉडिफाईड वॅट 1986-87ला. नंतर यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. सेन वॅट 2001 ते 2002 म्हणजे सेंट्रल वॅट असं बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर बघा, राज्याच्या लय समिती या संदर्भात आहे. तर सेल्स टॅक्सला जसं जसं एक्साईज टॅक्सला इथे वरती दिलेलं आहे.
जसं एक्साईज टॅक्सला व्हॅट लागू करावा असं एलकेजा समितीने म्हटलेलं होतं, तशाच पद्धतीने राज्याच्या समितीने सेल्स टॅक्सला व्हॅट प्रणाली लागू करावी असं म्हटलं होतं. तशाच पद्धतीने 1 एप्रिल 2005 नुसार याचनुसार व्हॅट प्रणाली लागू करण्यात आलेली होती मित्रांनो. तर बघा, एक्साईज टॅक्सला व्हॅट कोणी लागू करावी असं रिकमेंडेशन केलं होतं. इथे बघा, एलकेजा समितीने 1976च्या प्रत्यक्ष कर समितीने. तशाच पद्धतीने राज्याच्या समितीने सेल्स टॅक्सला व्हॅट प्रणाली लागू करावी असं म्हटलं होतं. तर बघा, व्हॅट प्रणाली 1 एप्रिल 2005 पासून लागू करण्यात आली आहे मित्रांनो. तर बघा, पहिले राज्य होते 2003ला व्हॅट लागू करणारे, तर हरियाणा. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, हरियाणा. तर महाराष्ट्र किती वेळ होते, तर 13वे होते मित्रांनो, 13वे. तर 1 एप्रिल 2005 पासून लागू केलेलं होतं व्हॅट प्रणाली मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढे पाहूया आपण सीमा करासंदर्भात. कस्टम ड्युटी हे अप्रत्यक्ष कर आहेत मित्रांनो, केंद्र सरकारच्या द्वारे लागू केले जातात. सर्व्हिस टॅक्स, सीमा कर. तर बघा, भारतात सीमा कर नेमकं काय आहे, तर भारतात आयात आणि निर्यात केलेल्या वस्तूवर हा लावला जातो मित्रांनो. आयात आणि निर्यात केलेल्या जे काही वस्तू आहेत त्यावरती हा कस्टम सीमा कर लावला जातो. तर भारताच्या आता याचे नेमकं सीमा कुठपर्यंत आहे बघा, तर भारताच्या किनाऱ्यापासून 12 सागरी मैलाचे अंतर, जे 12 नॉटिकल मैलचे अंतर असते, तर ती सीमा पकडली जाते मित्रांनो. यावरती क्वेश्चन आहे, किती सीमा पकडली जाते, 12 नॉटिकल मैल. तर बघा, तर या सीमा करातून, यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो, 99% महसूल आयात करातून मिळतो, तर 1% महसूल निर्यात करातून मिळतो. हा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर लक्षात असू द्या, आयात करातून किती उत्पन्न मिळतं, तर 99%. तर निर्यात करातून किती उत्पन्न मिळतं, तर महसूल. यावरून तुम्ही लक्षात घ्या की आयात जास्त आहे का निर्यात. तर बघा, आयात खूप जास्त आहे, निर्यात कमी. त्यामुळे निर्यातातून करातून उत्पन्न किंवा कर हा मिळत असतो. तर बघा, आता बघा, आता संघसूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत, तर त्या विषयासंदर्भात आपण यामध्ये बायपर्गेशन करूया व्यवस्थित. इथे खूप लोक कन्फ्यूज होतात, नेमकं केंद्र सरकारने कोणता आकारणी केला, वसुली कोण केली आणि उत्पन्न कोणाकोणाला मिळालं. तर बघा, संघसूचीमध्ये विषय क्रमांक 82 ते 92 पर्यंत आहेत. 82 ते 92 पर्यंत असे 14 कर विषयक विषय आहेत मित्रांनो. संघसूचीमध्ये विषय क्रमांक 82 ते 92 पर्यंत असे 14 कर विषयक आहेत. तर बघा, यामध्ये 268 कलम पाहूया आपण. पुन्हा 268 ए कलम आहे, 269 आहे, 270 आहे, 271 आहे. तर याचं बायपर्गेशन इथे व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. तर 268 कलम काय सांगतं बघा, तर आकारणी केंद्र सरकार करतं मित्रांनो. आता या संदर्भात बघूया, आकारणी कोण करतं, वसुली कोण करतं आणि उत्पन्न कोणाकोणाला मिळतं. तर बघा, 268 कलमानुसार हे केंद्र सरकार आकारणी करतं, तर त्याची वसुली राज्य सरकार करतं आणि उत्पन्न हे राज्य सरकारला जातं मित्रांनो. तर बघा, तर 268 ए कलमामध्ये जे कर विषयक आहेत, तर त्यांची आकारणी केंद्र सरकार करतं, वसुली केंद्र व राज्य करतं आणि उत्पन्न पण केंद्र व राज्य करतं. 269 कलमानुसार बघा, आकारणी केंद्र सरकार करतं, वसुली केंद्र सरकारच करतं आणि उत्पन्न राज्य सरकारला मिळतं. तर बघा, आता 269 मध्ये तुम्ही पाहू शकता, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एका राज्यात जर मॅन्युफॅक्चरिंग होणारी वस्तू दुसऱ्या राज्यात जर सेल होत असेल, तर त्याचं कर जो आकारला जातो, तर ते कोणाला मिळतं, जर कोण करतं, तर ते केंद्र सरकारच करतं आकारणी. वसुली पण केंद्र सरकारच करतं, पण उत्पन्न राज्य सरकार, ज्या राज्य सरकारमध्ये ती सेल केली जाते त्या स्टेटला ते उत्पन्न मिळत असतं मित्रांनो. कंझ्युम जे काही सरकार ज्या स्टेटमध्ये करत असतं, ज्या पण स्टेटमध्ये जे कंझ्युम झालं त्या स्टेटला ते उत्पन्न मिळत असतं मित्रांनो, आणि ते केंद्र सरकार वसूल करून देत असतं. तर बघा, असा फरक आहे इथे. हा फरक एवढा लक्षात असू द्या. 269 नुसार आकारणी केंद्र सरकार करतं, वसुली केंद्र सरकार करतं आणि उत्पन्न राज्य सरकारला मिळत असतं मित्रांनो. तर बघा, आर्टिकल 270 मध्ये काय सांगतं, आकारणी केंद्र सरकार करतं, वसुली पण केंद्र सरकारच करतं आणि उत्पन्न केंद्र व राज्य यामध्ये होत असतं मित्रांनो. इथं बघा, 269 मध्ये काय, आकारणी केंद्र सरकार, वसुली केंद्र सरकार आणि उत्पन्न
उत्पन्न राज्य सरकारला मिळतं. तर 270 मध्ये काय, आकारणी केंद्र सरकार, वसुली केंद्र सरकार, केंद्र सरकारच करतं, पण उत्पन्न दोघांना पण मिळतं, केंद्र प्लस राज्य सरकारना. तर बघा 271 मध्ये काय, तर सेस आकारणीची तरतूद आहे मित्रांनो 271 कलमामध्ये. संघसूचीमधले विषय आहे ते. तर बघा आता राज्यसूचीमध्ये विषय बघूया. लक्षात असू द्या, संघसूचीमध्ये 14 कर विषयक 82 ते 92 सी. तशाच पद्धतीने राज्यसूचीमध्ये 45 ते विषय क्रमांक 45 ते 63 पर्यंत असे 19 कर विषयक आले. तिकडे संघसूचीमध्ये 14 लक्षात ठेवा आणि इकडे राज्यसूचीमध्ये 19 कर विषयक विषय आहेत हे लक्षात ठेवा. तर बघा राज्यसूचीमध्ये कोणकोणते कर येतात इथेच तुम्ही लक्षात पाठ करा, क्वेश्चन आहे यावरती मित्रांनो. तर बघा जमीन व भूमी कर हे राज्यांतर्गत येतं. जमीन व्यवसाय कर, व्यवसाय कर त्याला तुम्ही प्रत्यक्ष करामध्ये येतं. वीज आहे, करमणूक कर आहे, कृषी उत्पन्नावर कर आहे, हा पण मित्रांनो महत्त्वाचा आहे. तर कृषी रिलेव्हंट जे काही कर आकारणी केली जाते, सध्या कृषीवरती कर आकारणी केली जात नाही, पण कृषी विषयक कृषीवरती ज्या उत्पन्नावरती जे काही कर आकारणीचे अधिकार आहेत ते राज्यांतर्गत येतात मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जमीन, भूमी कर, व्यवसाय कर, वीज कर, करमणूक कर आणि कृषी उत्पन्नावरचे जो काही कर आकारले केली जाते तर ती राज्यांतर्गत येते मित्रांनो. हे एवढे कर विषयक लक्षात असू द्या. 45 ते 63 पर्यंत 19 कर विषयक अधिकार आहेत आणि संघसूचीमध्ये 82 ते 92 सी 14 कर विषयक अधिकार आहेत. ते तुम्ही ऑलरेडी पाहिलेच. 268 कलमानुसार काय आहे, 268 ए मध्ये काय आहे, 88 घटनादुरुस्ती 2003 नुसार 268 कलम ऍड करण्यात आलेलं होतं, पण आता हे सर्व जीएसटीमुळं कॅन्सल करण्यात आलेलं आहे. 269 काय, 270 काय, 271 काय. तर आता महत्त्वाचं आहे. तर बघा आता इथे एक लक्षात गोष्ट असू द्या, समवर्ती सूचित. तर समवर्ती सूचित 3 कर विषय आहेत मित्रांनो. जसं संघसूचित 14 विषयक आहेत, राज्य सूचित 19 कर विषयक आहेत, तर समवर्ती सूचित 3 कर विषयक आहेत मित्रांनो. तर बघा आता आपण जीएसटी संदर्भात मित्रांनो पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकार अखत्यारीत अप्रत्यक्ष कर हा जीएसटी आहे. तर बघा जीएसटी संदर्भात आपण पाहूया, आपण इन डिटेल जीएसटी संदर्भात माहिती घेऊया. तर मित्रांनो तर जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. तर बघा याची संकल्पना विजय केळकर समितीची होती. संकल्पना कोणाची होती जीएसटी संदर्भात, तर बघा 2004ची जे विजय केळकर समिती होती, त्या विजय केळकर समितीने ही संकल्पना मांडली होती जीएसटी संदर्भात. तर बघा हा कोणत्या प्रकारचा कर आहे, तर हा अप्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. संकल्पना आणि प्रकार कोणता आहे यावरती क्वेश्चन आहे. विजय केळकर आणि अप्रत्यक्ष कर यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा हे विधेयक कितवे होते, तर बघा हे जीएसटी बिल मांडण्यासाठी विधेयक कोणते होते, तर 122वे विधेयक होते. यावरती पण क्वेश्चन आहे. तर हे विधेयक पारित झाल्यानंतर यासाठी घटनादुरुस्ती 101वी घटनादुरुस्ती 2016ची आहे. तर 101वी घटनादुरुस्ती काय संदर्भात होती, तर जीएसटी संदर्भात होती मित्रांनो. आणि विधेयक 122वे विधेयक होतं. पाठच असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा जीएसटी विधेयक मांडून घटनादुरुस्ती झाल्यानंतर हे पारित केल्यानंतर हे लागू कधी झालं आणि कोणतं स्टेट हे वगळण्यात आलेलं होतं, तर त्यावेळेस जम्मू काश्मीर स्टेट वगळता संपूर्ण भारतासाठी ही जीएसटी लागू होती. 1 एप्रिल 2017 पासून या जीएसटीची अंमलबजावणी किंवा लागू करण्यात आलेलं होतं. तर यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा या चारही पॉईंटवरती क्वेश्चन आहे. संकल्पना कोणाची होती, विजय केळकर कमिटीची होती. 2004चा प्रकार हा जीएसटी कोणता कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. विधेयक कितवं होतं, 122वं. घटनादुरुस्ती 101वी घटनादुरुस्ती 2016ची होती. लागू कधी झालं, 1 एप्रिल 2017ला. तर बघा तर यानुसार कलम 268 ए वगळण्यात आलेला आहे, जे की 88वी घटनादुरुस्ती 2003 नुसार जो काही सर्व्हिस टॅक्स संदर्भात जो काही 268 ए कलम ऍड करण्यात आलेलं होतं, तर ते कलम हे जीएसटी आल्यामुळे ते कलम वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर बघा आता इथे बिलासंदर्भात थोडं आपण पाहूया. इथे बघूया आपण जीएसटी आल्यानंतर कोणती कलमे वगळण्यात आली. इथे महत्त्वाचं आहे मित्रांनो, कोणती कलमे वगळण्यात आली, कोणती नवीन कलमे ऍड करण्यात आलेली आहे आणि कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे मित्रांनो. कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आपण इन डिटेल पाहूया मित्रांनो. तर बघा तर 268 कलम वगळण्यात आलेले आहे, एवढं लक्षात ठेवा.
तर बघा GST बिल संदर्भात आपण बघूया. तर GST बिल विधेयकाला संमती देणारे पहिले राज्य आहे ते आसाम आहे मित्रांनो. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्र हे 10वे राज्य आहे मित्रांनो. तर बघा व्हॅट लागू करणारे महाराष्ट्र हे 13वे राज्य जसं होतं हरियाणा पहिले 1 एप्रिल 2005ला, तशाच पद्धतीने GST लागू करणारे पहिले राज्य होते ते आसाम होते आणि महाराष्ट्र हे 10वे राज्य होते. कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. तर बघा राष्ट्रपतींनीच त्याला संमती 8 सप्टेंबर 2016लाच दिली होती. तर बघा आता इथे आपण पाहूया GST ॲड झाल्यानंतर GST लागू केल्यानंतर कोणती कलमे ही वगळण्यात आलेली होती, कोणत्या कलमामध्ये कोणत्या नवीन कलमा ॲड करण्यात आलेल्या होत्या आणि कोणत्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली होती, रिफॉर्म करण्यात आलेले होते, आपण त्याविषयी पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा नवीन कलम कोणते ॲड करण्यात आलेले आहे. तर बघा 246A. तर बघा GST विषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्र व राज्यांना आहे मित्रांनो. आर्टिकल 246A नुसार GST विषयक कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर केंद्र व राज्य यांना आहे. तर बघा 269A आर्टिकल आहे आणि 279A आर्टिकल आहे. तर तीन कलमे नवीन ॲड करण्यात आलेले आहेत GST मध्ये मित्रांनो. तर 246A GST विषयी कायदे करण्याचा अधिकार केंद्र व राज्यांना देते. 269A IGST संदर्भात आहे मित्रांनो. तर केंद्र सरकारला आकारणी व वसुली करण्याचा अधिकार आहे मित्रांनो 269A नुसार. तर बघा आणि 279 यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. 279A काय सांगतं, तर GST काउन्सिलची स्थापना आहे. तर त्याचे अध्यक्ष केंद्रीय वित्तमंत्री असतात. तर बघा मित्रांनो 279A लक्षात ठेवा, GST काउन्सिल, त्यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा आणि कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे बघा. तर बघा आर्टिकल 270 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर 270 काय सांगतं बघा, GSTची विभागणी केंद्र व राज्य यामध्ये करते. 270 आर्टिकल 270 काय करते, GSTची विभागणी केंद्र व राज्य यामध्ये करते. 271 काय करते, GST वरती सेस आकारण्यास प्रतिबंध हे अधिकार संसदेला आहेत मित्रांनो. तर बघा GST वरती सेस आकारण्यास प्रतिबंध करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आर्टिकल 271 नुसार. तर बघा आर्टिकल 366 काय आहे, तर बघा अल्कोहोल GST मधून वगळण्यात आलेले आहे आर्टिकल 366 मध्ये. आणि आर्टिकल 368 मध्ये काय सुधारणा करण्यात आलेली आहे, तर GST काउन्सिलमध्ये बदल करण्यासाठी आर्टिकल 368 हे कलमे यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर बघा GST काउन्सिल संदर्भात आपण माहिती घेऊया. यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा GST काउन्सिल इथे वरती दिलेलं आहे. कलम 279A नुसार GST काउन्सिलची स्थापना आहे. याचे अध्यक्ष केंद्रीय वित्तमंत्री मी आधी सांगितलेलं आहे. तर बघा याचे सदस्य कोण असतात, वित्त विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री, घटक राज्याचे वित्तमंत्री किंवा नामनिर्देशित मंत्री असतात. नामनिर्देशित मंत्री असतात. तर बघा हा महत्त्वाचा आहे. GST परिषदेचे जे निर्णय घेतले जातात तर ते केंद्र शासनाचा किती पर्सेंटेज असतं, राज्य शासनाचा किती रोल असतो, तर बघा आणि एकूण बहुमत किती असतं. तर बघा GST परिषदेचे जे निर्णय घेतले जातात त्याला केंद्र शासनाचा 1/3 हे डिसिजन असतं आणि राज्य शासनाचा 2/3 वाटा असतो. तर एकूण बहुमत हे 3/4 असतं. तर मेजॉरिटी 3/4 असते. राज्य शासनाचा 2/3 मेजॉरिटीनं पास केलं जातं जे डिसिजन घेण्यासाठी आणि केंद्र शासनाचं 1/3 एवढा वाटा असतो. तर बघा आणि GST परिषद सभेसाठी घनसंख्या जे की कोरम असं म्हणतात हाफ म्हणजे हाफ एवढी संख्या असणं गरजेचं आहे, अर्धी. तर बघा आता बघा इथे महत्त्वाचे आयोग इथे मी दिलेले आहेत. तर टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म्स म्हणजे कर प्रशासना सुधारणा विषयक जे काही कमिशन आहे किंवा जे आयोग आहेत तर या आयोगासंदर्भात आपण पाहूया. तर बघा ऑगस्ट 2013चा हा आयोग आहे. याचे अध्यक्ष डॉक्टर पार्थसारथी शोम होते. अहवाल यांनी 2014ला दिला होता, जून 2014ला. तर यांनी शिफारशी केल्या होत्या. तर शिफारशी आपण पाहूया. पूर्वलक्षित पद्धत रद्द करावी आणि CBDT प्लस CBSE विलीन करावी आणि पॅन सिस्टम नंबरचा यूज विस्तारण्यात यावा. पॅन सिस्टम नंबर CBDT आणि CBSE या दोघांचं विलिनीकरण करावं आणि पूर्वलक्षित पद्धत रद्द करावी आणि पॅन सिस्टम नंबरचा यूज हा विस्तारण्यात यावा असं डॉक्टर पार्थसारथी शोम यांनी कर प्रशासना सुधारणा आयोगामध्ये अशा शिफारशी केल्या होत्या. तर बघा आता आपण कर सुधारणा विषयक समित्या पाहूया. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा नेमकं बघा इथे प्रत्यक्ष कर विषयक समित्या कोणकोणत्या आहेत, अप्रत्यक्ष कर विषयक समित्या कोणकोणत्या आहेत आणि इतर कर विषयक समित्या आपण पाहणार आहोत. तर बघा
हे पाठच असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, प्रत्यक्ष करविषयक समित्या कोणकोणत्या आहेत? वांचू आणि चोक्सू समिती, ह्या दोनच. वांचू 1971ची आहे आणि चोक्सी समिती. तर वांचू समिती 1971ची आणि चोक्सी समिती या दोन समित्या प्रत्यक्ष कर समित्या आहेत मित्रांनो. तर अप्रत्यक्ष कर समित्यावर वारंवार क्वेश्चन येतात मित्रांनो. तर रेकी समिती अप्रत्यक्ष आहे. एलकेजा तुम्हाला तर माहितीच असेल, पाठच असेल. एलकेजा 1900 पाठ नसेल तर पाठ करा. एलकेजा समिती 1976ची आहे आणि ती अप्रत्यक्ष कर समिती आहे. तर एक्साईजला व्हॅट लागू करावी अशी शिफारस यांनी केली होती. तर बघा, आणि राजाचेला यांनी सेल्स टॅक्सला व्हॅट लागू करावी असं पण त्यांनी शिफारस केली होती. तर बघा, इतर कर विषयक समिती आपण पाहूया. तर बघा, केंद्र राज्य संबंधी एक समिती होती ज्याला की राजमंडार समिती असं म्हणतात. ऑलरेडी क्वेश्चन्स आलेला आहे रिसेंटली. कृषी कर विषयक समिती राज समिती 1972ची आहे. कर सुधारणा विषयक समिती राजा चेल्लैया, यावरती रिसेंटली क्वेश्चन्स आलेला आहे. कर सुधारणा विषयक समिती कोणची होती? तर राजा चेल्लैया समिती 1991ची होती आणि याने अहवाल 1993 रोजी दिलेला आहे. तर बघा, रिसेंटली हा क्वेश्चन्स आलेला आहे मित्रांनो. हे सर्व क्वेश्चन्स वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कोणती आहे, अप्रत्यक्ष कोणती आहे आणि बाकी केंद्र राज्य संबंधी विषयक राजमंडाळ आहे. कृषी कर विषयक राज समिती आहे. कर सुधारणा विषयक राजा चेल्लैया समिती आहे. इथे कन्फ्युज होऊ नका, पाठच पाहिजे मित्रांनो. तर बघा, विजय केळकर समिती एक खूप महत्त्वाची आहे. जसं एलकेजा समिती आहे, प्रत्यक्ष कर समिती आहे, तशाच पद्धतीने अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर समिती ही कोणती असेल तर विजय केळकर समिती आहे मित्रांनो. यावरती लक्षात असू द्या. आणि या समितीने मॅट रद्द करावा अशी शिफारस, आणि ही सप्टेंबर 2002ची विजय केळकर समिती आहे. मॅट रद्द करावा अशी शिफारस केली होती विजय केळकर समितीने. ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर समिती आहे मित्रांनो. तर बघा, पुढे पाहूया. आता वित्त आयोग सगळ्यात महत्त्वाचा आहे. यावरती हमखास क्वेश्चन येतो मित्रांनो. फायनान्स कमिशन. तर बघा, कलम 280 नुसार, हे कलम पाठच पाहिजे मित्रांनो. कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, करण्यात येते. याची नेमणूक राष्ट्रपती करतात. ही महत्त्वाचा आहे, क्वेश्चन आहे. ही संस्था नेमकं कशा पद्धतीची आहे? तर अर्धन्यायिक. त्याला तुम्ही क्वासी ज्युडिशियल असं म्हणतात. हा IMP आहे, क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि याचा कार्यकाळ किती असतो? तर दर 5 वर्षांनी याची नेमणूक राष्ट्रपतीच्या माध्यमाने किंवा राष्ट्रपतीमार्फत याची नेमणूक दर 5 वर्षांनी केली जाते. यावरती पण क्वेश्चन आहे. तर बघा, अशाच पद्धतीने जसं केंद्रामध्ये 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते राष्ट्रपती मार्फत, तर बघा, तसंच राज्यामध्ये 243 I अंतरनुसार, लक्षात असू द्या, वित्त आयोग म्हणल्यानंतर केंद्र 280 नुसार कलम, तर राज्य 243 I लक्षात असू द्या, I नुसार राज्यांतर्गत वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते. राज्यपाल करतात. तर बघा, आता आतापर्यंतचे वित्त आयोग दिलेले आहेत इथे मित्रांनो. तर बघा, पहिला एक लक्षात ठेवा, केसी नियोगी आयोग 1951ला स्थापना होती आणि त्यांचा कार्यकाळ 1952 ते 57चा होता. तर बघा, दुसरा एक लक्षात ठेवा, के संतानमचा होता. अशाच पद्धतीने नववा एक लक्षात ठेवा, KP साळवे 1987चा आणि 1991-95 हा होता. तर बघा, इथून पुढं लक्षात ठेवा, 12वे 11वे लक्षात ठेवा, खुसरो, 12वे सी रंगराजन, 13वे विजय केळकर, 14वे वाय व्ही रेड्डी आणि 15वे NK सिंग, नंद किशोर सिंग. यांची स्थापना 2017ची आहे आणि यांचा कार्यकाळ हे लक्षात ठेवा 2021 ते 26. तर बघा, इथे तुम्हाला अजून काय लक्षात ठेवायला पाहिजे? तर बघा, तर राज्यांना द्यावयाचा जो वाटा आहे, कोणत्या आयोगाने किती रिकमेंड केलं होतं, तर ते इथे यावरती क्वेश्चन आहे मित्रांनो. हे 1, 2, 8, 9, 11, 12, 13, 14, 15 हे सगळे आयोग, ॲटलिस्ट एवढे तर आयोग तुम्ही आयोगाचे अध्यक्ष तुम्ही पाठ करणं महत्त्वाचंच आहे. यावरती पण खूप वेळा क्वेश्चन्स येतात. सी रंगराजन यांच्यावरती आलेला आहे, विजय केळकर यांच्यावरती आलेला आहे, वाय व्ही रेड्डी यांच्यावरती आलेला आहे, NK सिंग यांच्यावरती क्वेश्चन्स आलेला आहे. तर बघा, इथे पण 2 क्वेश्चन्स आलेले आहेत, 42 आणि 41. जे राज्यांनी द्यावयाचा वाटा, या कोणत्या वित्त आयोगाने राज्यांना किती वाटा देण्यात आलेला आहे, यावरती क्वेश्चन्स आलेला आहे मित्रांनो. तर बघा, 14वे वित्त आयोग जे वाय व्ही रेड्डी होते, ते 2013ला स्थापना झाली होती. 2015-20 हा त्यांचा म्हणजे काळ होता. तर बघा, तर 42% यांनी राज्यांना द्यावयाचा वाटा हा 42%
सांगितला होता. तर बघा एन के सिंग यांनी 2017ला जी अपॉइंट केली होती एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली वित्त आयोग, ते 2021-26 संदर्भात आहे. हा काळ लक्षात ठेवा. तर यांनी 41%, तर बघा 1% हा राज्यांना द्यायचा वाटा कमी झालेला आहे. तर बघा 1% नेमकं कोणाला देण्यात आलेला आहे, तर बघा 1% हा जम्मू काश्मीर आणि लडाखसाठी देण्यात आलेला होता. जम्मू काश्मीर आणि लडाखसाठी देण्यात आलेला होता. तर बघा मित्रांनो, त्यांच्या विकासासाठी तो 1% देण्यात आलेलं होतं. तर बघा मित्रांनो, आता महाराष्ट्र संदर्भात वित्त आयोग पाहूया आपण. तर पहिले श्री शांतारामजी, स्थापना 1994ची आहे आणि यांचा कार्यकाळ 1996 ते 2001 पर्यंतचा आहे. तर बघा पहिले वित्त आयोग, महाराष्ट्राचे पहिले वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर श्री शांतारामजी होते. तर बघा आपण चौथे पाहूया, जे पी डांगे सर आणि 5वे विश्वनाथ गिरिराजन. आता सध्याचे बघा तर 5वे आहेत वित्त आयोगाचे अध्यक्ष विश्वनाथ गिरिराजन आहेत. तर 5वा वित्त आयोग आहे महाराष्ट्राचा, 2018ला स्थापना आहे याची आणि याचा कार्यकाळ आहे 2019 ते 24. अशा पद्धतीने आपण इंडियन टॅक्स सिस्टम, भारतीय कर प्रणाली आपण एक्झाम ओरिएंटेड आपण पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा मित्रांनो. तुम्हाला कमेंट कशा पद्धतीचे व्हिडिओज असतील तशा पद्धतीने तुम्ही कमेंट करत चला मित्रांनो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एवढा रिस्पॉन्स दिलात तर मला थोडी मदत होईल, तो प्रेरणा मिळेल यामधनं मित्रांनो. आणि हीच प्रेरणा घेऊन मी अशा पद्धतीचे एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला क्विक रिव्हिजन असे एक्झाम ओरिएंटेड सिरीज घेऊन येईल, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाममध्ये तुमचा मार्क्स जाता कामा नये, जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत, तुमचं नुकसान होऊ नये यासाठी मी इथे तयार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.